आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीला नोटीस बजावल्याचं प्रकरण। विद्यार्थिनी आकांक्षा उकेला पालकमंत्री बावनकुळेंनी फोन केलेला आहे। TV9 मराठीच्या बातमीनंतर पालकमंत्री बावनकुळेंनी विद्यार्थिनीला फोन केला। आकांक्षा उकेने वसतिगृह सोडू नये अशी सूचना बावनकुळेंनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडे सुविधांची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली होती। TV9 मराठीनं बातमी दाखवली, विद्यार्थिनीसोबत संवाद साधला आणि याच बातमीची दखल नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आणि विद्यार्थिनीसोबत फोनवरून संवाद साधलाय। आपलं हॉस्टेल हे विशाल आहे ना आपलं? हो सर। तर तुम्हाला काय काय त्रास आहे? आम्हाला जेवणचा पण त्रास होता सर। स्टार्टिंगला जेव्हा मी इथे जानेवारीमध्ये हॉस्टेल जॉईन केलं होतं ना, तेव्हा अड्या वगैरे निघत होत्या। तेव्हा पण सर्वांनी सांगितलं होतं की इथलं म्हणजे भात वगैरे बरोबर नाही आहे। तरी पण त्या नाही का मॅम त्या कॉन्ट्रॅक्टर सरांकडूनच भाग घेत होत्या की नाही हे सर्वच व्यवस्थित आहे। आमच्याकडे फोटोज पण आहेत अजूनही, आणि ते नाही का आमच्या पॅरेंट्स लोकांसोबत पण नाही का म्हणजे असे उद्धटपणे बोलतायत। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांतपणे त्या हॉस्टेलमध्ये थांबा। मी संपूर्ण काळजी घेतो आणि हा माझा नंबर आहे। हो सर। तुम्हाला काही अडचण आली, रात्री बेरात्री अपरात्री कोणी काही तुम्हाला हे असं हरासमेंट करण्याचा प्रयत्न केला, कोणी काही या ठिकाणी तुम्हाला त्रास दिला तर मला सांगा डायरेक्ट। गरज पडली तर मी हॉस्टेलला भेट देईल। हो हो।